इंद्रायणीचं पसायदान. 1 मे महाराष्ट्र दिन. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक अभिलाषा मंत्री. 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याच्या जीवनातला सुगंध दिवस. मराठमोळ्या आनंदाचा धुंद दिवस. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा मंगल कलश उत्साहानं वाजत गाजत आला. महावंश बौद्ध ग्रंथात ज्याचा महारठ्ठ असा गौरवपूर्ण उल्लेख झाला. महंत राष्ट्र मनोनी महाराष्ट्र अशी याची गौरवगाथा महानुभव वाङ्मयानं गायली. त्या महाराष्ट्राच्या मातीचे डोळे आनंदानं डबडबले. ह्या ऐतिहासिक आरंभक्षणाची नोंद घेण्यासाठी सुवर्णाक्षरे आतुरली. ह्या शुभक्षणांचे स्वागत करण्यासाठी सुगंधाक्षरे आसुसली. रायगडाचा ऊर आनंदाने भरून आला. रायगडाच्या अंतरी आसावलेले बोल उमटले. आज आबासाहेब असायला हवे होते. अवघ्या महाराष्ट्राला क्षणभर भास झाला. आभाळातून आपले छत्रपती शिवराय आपल्याकडं कौतुकानं बघतायत. त्या 105 हुतात्म्यांना छातीशी कवटाळताना त्यांचे डोळे वात्सल्याने भरून आलेले आहेत. हे कृतार्थ, उदात्त, उत्कट आणि उत्पल क्षण अनुभवताना सगळ्या पर्वतराजांची शिखरं उन्नत झाली. कळसुबाई हे शिखर मान उंचावून एव्हरेस्टकडं आत्मीय अभिमानानं पाहू लागलं. सह्याद्रीचे कडेकपारे धुंद झाले. भीमा, कृष्णा, गोदा सगळ्या पुनीत नद्या, उपनद्या आनंदानं वाहू लागल्या. वेरूळ, अजिंठ्याचं शिल्प अधिक सजीव झालं. किल्ल्यांवरच्या पताका डौलानं फडकू लागल्या. देवळी, रावळी, मंदिरी भक्तीचा रंग चढला. मराठीचे आद्य कवी मुकुंदराजांचा विवेक सिंधू आनंद सिंधूनं भरून आला. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवीतले प्रबंध उत्साहानं नाचू लागले. संत नामदेवांचे शब्द कीर्तनाचे रंगी नाचत सगळ्या जगी ज्ञानदीप लावू लागले. संत एकनाथ महाराजांच्या कावडीनं कृतकृत्यता व्यक्त केली. जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगात विज्ञानाचे आनंद तरंग उमटले. आनंदाचा मेळा दाटला आणि संत चोखोबांची पैरण फाटली. संत सावता महाराजांचा आनंदमळा खुलला. संत जनाईच्या अभंगातली मराठी अधिक पिठाळ व दुधाळ झाली. संत रामदासांनी उद्घोषित केलेल्या महाराष्ट्र धर्माला नवतेज आलं. सगळ्या संत महंतांनी वात्सल्यानं वाढवलेला मराठीचा वसंत दक्षिण कोकणी, कुडाळी, बानकोटी, मावळी, घाटी, पुणेरी, कोल्हापुरी, मराठवाडी, खानदेशी, अहिराणी, वऱ्हाडी, नागपुरी, रायचुरी, झाडीपट्टी ह्या बोलभाषांमधून अधिकच बहरला. ओवी, अभंग, श्लोक, आर्या, दिंडी, पोवाडे, कटाव, फटका, पाळणे, उखाणे, आयने, विहीन, गण, गवळण, रेला, भरली, मंगलाष्टके, मंगळागर ह्यांना नवा बहर आला. लावणीही रंगात आली, पण भावभक्तीच्या अभंगाला नेहमीप्रमाणे भुलली. डफ, ढोलकी, तुंतुणे, वीणा, टाळ, मृदंग, पखवाज, लेझिम, खंजिरी, टिपऱ्या ह्यांच्या संगीतानं सगळं आसमंत दुमदुमून गेला. दंडार, वाघ्या मुरळी, लोकनाट्य, दशावतार, गोंधळ, भोंडला, भुलाबाई, बहुरूपी, कलापथक, भजन, कीर्तन ह्या सगळ्या लोककला धुंद झाल्या. हुतुतू, खो खो, आट्यापाट्या, विटीदांडू हे सगळे खेळ रंगात आले. शाळांच्या घंटा नव्या हुरूपानं निनादल्या. गिरणीचे भोंगे आत्मविश्वासानं वाजले. टिळक, गोखले, रानडे, आगरकर, फुले, शाहू, आंबेडकर ह्यांच्या विचारकर्तृत्वाची मंगल पताका घेऊन महाराष्ट्र राज्याचे दिंडी ही भारत हे राष्ट्र घडवायला
पुढे पुढे निघाली आणि त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ह्या घोषणेतला च आनंदानं ढसाढसा रडला. गेल्या 10,000 वर्षात ह्या च ला एवढा आनंद कधी झाला नव्हता.